रामेश्वर किल्ला, गाव भालकी, तालुका भालकी आणि जिल्हा बिदर, कर्नाटक राज्यातील हा सिंधुदुर्ग किल्ला आहे. छोटेखानी किल्ला आहे. 10 मिनिटात आपली गडबडी पूर्ण होऊन जाते. जवळच आपल्याला रामेश्वर मंदिर आहे. पाठीमागच्या बाजूस भालकी शहर आहे. असा हा सुंदर किल्ला आहे. जरूर या भालकीचा किल्ला पाहण्यासाठी आल्यानंतर हा रामेश्वर किल्ला आणि रामेश्वर मंदिर जरूर करा. धन्यवाद. रामेश्वर किल्ला पाहण्यासाठी आलो आहे. भालकी या तालुक्याच्या गावापासून 5 किलोमीटर लांब आहे आणि त्याच्याजवळ येण्यासाठी गावात कोणालाही रामेश्वर मंदिर विचारलं तर आपणाला या रामेश्वर किल्ल्यापाशी आपणाला जाण्याचा मार्ग भेटून जातो. छोटेखानी किल्ला आहे, सुंदर अप्रतिम. तर चला सफर करू. काल शिवजयंती होती व आपण काल किल्ला केला बसव कल्याण किल्ला केल्यानंतर पुन्हा आपण आलो भातंब्रा आणि भातंब्रा किल्ला पाहून झाल्यानंतर भालकीचा किल्ला केला व भालकीमध्ये मुक्काम केला होता आपण. किल्ल्याची ही बुरुजाची बाजू खूप मोठा बुरुज आहे हा. पाठीमागून बघू आपण आणि आतही जाऊन पाहून येऊ. मोठा आहे किल्ला, चांगला सुंदर. मेन दरवाजा बंद आहे, परंतु पाठीमागच्या बाजूने आपण किल्ल्यामध्ये येऊन जातो. पाठीमागच्या बाजूने आत आल्यानंतर आपणाला हा एंट्रन्स आहे. लॉक असतं इथं, परंतु त्या बाजूने येतो. दोन्ही बाजूला पहारेकऱ्यांच्या देवड्या आहेत. हा भव्य दिव्य बुरुज आहे व आपण आता त्या बुरुजामधून आत गडावर जाऊ. वरून वरती आल्यानंतर आजूबाजूचा दूरवरचा परिसर एका नजरेच्या टप्प्यात पाहायला भेटतो. हा मेन एंट्रन्स. ते रामेश्वर मंदिर आहे तिथं व हा किल्ला. याच्यावर दगड बघा किती मोठमोठे ठेवलेले आहेत. ते भालकी गाव आहे. समोर भालकी शहर. भालकी शहरामध्ये भालकीचा भुईकोट किल्ला आहे. हे रामेश्वर मंदिर. समोर एक तलाव दिसत आहे. वॉच टावर म्हणून हा किल्ला भूमिका बजावत असणार. त्यावेळी भालकीपासून 5 किलोमीटर लांब असणारा हा गिरिदुर्ग किल्ला आहे. छोट्याशा टेकडीवर आहे आपला. खूपच सुंदर आहे रामेश्वरचा किल्ला. हे पाहू शकतो, अख्खा व्ह्यू दिसत आहे. तिकडे भालकी आहे. ही अशी तटबंदी पूर्णतः असावी.
हा एक मुख्य द्वार आहे आणि त्याच्या बाजूला दुसरा एक छोटासा हा एक दरवाजा आहे. 2 दरवाजे आहेत गडाला एकूण. याही बाजूने आपण गडावर जाऊ शकतो. 2 ठिकाणावरून मार्ग आहे. या बाजूने किल्ला पहिला तर असा दिसतो. रामेश्वर किल्ल्याचा हा दुसरा दरवाजा या बाजूला आहे. रामेश्वर मंदिराचा दुसरा दरवाजा पाठीमागच्या बाजूला पाहायला भेटत आहे. असा हा एक शनी महाराज मंदिर पाहायला भेटतं पाठीमागच्या बाजूस. गडाकडे जाताना या ठिकाणी काही समाध्या पाहायला भेटतात. रामेश्वर मंदिर आणि पाठीमागं किल्ला. रामेश्वर मंदिर रामेश्वर किल्ल्याजवळ असणार आहे. हनुमान मंदिर आहे थोडं पुढं. हे बघा असं किल्ल्याच्या बरोबर समोरच्या बाजूला पूर्व बाजूला तो किल्ला आहे रामेश्वर मंदिर आणि हे हनुमान मंदिर. रामेश्वर किल्ला भालकीपासून साधारण 5 किलोमीटर अंतरावर आहे. अतिशय कौशल्याने रचलेल्या खडकाळ दगडावर हा किल्ला बांधला आहे. या दगडांना बांधण्यासाठी कोणतेही साहित्य वापरलेले आपणाला पाहायला भेटत नाही. हा किल्ला साधारण 1000 वर्षापूर्वीचा असावा असा एक अंदाज आहे. या भिंती आणि प्रवेशद्वार केळूर, चिकनाल आणि गुडूर या बदामीजवळ किल्ल्याची आठवण करून देतात. दरवाजाच्या उजव्या बाजूस पाण्याची टाकी आहे. दरवाजाच्या दोन्ही बाजूंना भिंतीत दिव्यांची घरटी पाहायला भेटतात. भिंतीखाली दगडाचा मोठा थर दिसला आणि उतार समोरच्या भागापेक्षा खूपच उंच होता. हा या बाजूचा देखावा आहे. बुरुज आतील भिंत आणि कुंपण आणि बाहेरील भिंत किल्ल्याचा विस्तार करण्याची योजना होती असे दिसते. काही कारणास्तव बांधकाम सोडून देण्यात आलेले आपणाला या ठिकाणी पाहायला भेटते. पूर्वेकडून दिसणारा बुरुज, दुसऱ्या बाजूला बुरुजाच्या माथ्यावर जाणाऱ्या अरुंद पायऱ्यांचे एक अतिशय खालचे प्रवेशद्वार आहे. अंधार मार्ग आहे परंतु त्या ठिकाणी आपणाला वरपर्यंत अगदी जाता येते. वरून आपणाला भालकी शहर आणि जवळपास एक 10 ते 15 किलोमीटर लांबपर्यंतचा परिसर या ठिकाणावरून पाहायला भेटतो. आपण बिदर जिल्ह्यामध्ये आल्यानंतर एकूण आपणाला 10 किल्ले पाहायला भेटतात, ज्याच्यामध्ये बसव कल्याण पुण्यापासून साधारण 370 किलोमीटर अंतर आहे. तिथून 40 किलोमीटर अंतरावर भातंब्रा हा किल्ला आहे. भातंब्र्यापासून भालकी हे अंतर 10 किलोमीटर आहे. तिथून हे रामेश्वर मंदिर 5 किलोमीटर अंतरावर आहे. तसेच रामेश्वरपासून आपणाला कोडगयाल हे 27 किलोमीटर अंतर आहे. तिथून आपणाला मुधोल हे 12 किलोमीटर अंतर आहे. मुधोलवरून आपणाला बिदरला जाण्यासाठी 42 किलोमीटर अंतर पार करावे लागते. तसेच बिदरपाशी 2 किलोमीटर अंतरावर आपणाला हापशीकोट नावाचा एक छोटासा किल्ला आहे. तो पाहून झाल्यानंतर आपण पुन्हा बिदर शहरामध्ये येऊन बिदरचा किल्ला अतिशय भव्य दिव्य असा किल्ला आहे व जो पाहण्यासाठी कमीत कमी 1 दिवसाची वेळ लागेल एवढा मोठा किल्ला आहे. तो पाहायचा व त्याच्यानंतर हनकोनी या गावामध्ये सुंदरसा आपणाला भुईकोट किल्ला पाहायला भेटतो. या भुईकोट किल्ल्याला आजही आपणाला खंदक पाहायला भेटतो. व्यवस्थित असा खंदक पाहायला भेटतो. सुसज्ज असा किल्ला आहे तो. व त्याच्यापासून 12 किलोमीटर अंतरावर तालुक्याच्या गावामध्ये चित्तापूर या गावामध्ये एक आपणाला भुईकोट किल्ला आहे, परंतु त्याचे जास्त अवशेष नाहीत. कमान एक शिल्लक आहे, मजबूत कमान तीसुद्धा पाहायला भेटते. असे एकूण 10 किल्ले या बिदर जिल्ह्यामध्ये पाहायला भेटते. वेळेचे नियोजन केले तर हे सर्व किल्ले 2 दिवसात पाहायला भेटतात. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.